सुरुवातीला फक्त 10,000 रुपये टाकून सुरू केलेली बालाजी वेफर्सची कंपनी आज 4,000 कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी बनली आहे। या कंपनीची सुरुवात कशी झाली आणि त्यांचं बिझनेस मॉडेल नक्की काय आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। गुजरातमधील जामनगरमध्ये चंदूभाई, भिकूभाई आणि मिरजीभाई विरानी हे 3 भावंडे राहायचे। त्यांचे वडील एक गरीब शेतकरी होते। 1972मध्ये या तिन्ही भावांनी गावातून शहरात जाण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या वडिलांनी स्वतःची जमीन विकून मुलांना व्यवसाय करण्यासाठी 20,000 रुपये दिले। शहरात आल्यानंतर चंदूभाईंनी आपल्या भावांसोबत शेतीच्या उत्पन्नाचा व्यवसाय सुरू केला, परंतु 2 वर्षात त्यांचा तो व्यवसाय कोलमडला आणि संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले। त्यानंतर त्या तिघांनी अनेक छोटी मोठी कामे केली, जसे की सिनेमागृहातील सीट दुरुस्त करणे, पोस्टर चिकटवणे। त्यांनी सिनेमाच्या कॅन्टीनमध्ये देखील काम केलं, पण अडचणी काही संपत नव्हत्या। एकदा तर थकीत भाड्यामुळे त्यांना घराबाहेर देखील जावं लागलं होतं, पण ते सर्वजण हार न मानता कष्ट करतच राहिले। त्यांची मेहनत बघून एक जणाने त्यांना कॅन्टीनचं कंत्राट दिलं। त्या कॅन्टीनमध्ये चंदूभाई मसाला सँडविच विकायचे। सँडविचसारखे पदार्थ जास्त काळ साठवता येत नाहीत। मोठा व्यवसाय करायचा असेल तर असा प्रोडक्ट पाहिजे जो दीर्घकाळपर्यंत टिकेल, असा विचार चंदूभाईच्या मनात आला आणि चंदूभाईची नजर पडली वेफर्सवर। मग त्यांनी कॅन्टीनसोबतच घरी वेफर्स बनवायला सुरुवात केली। सुरुवातीला ते फक्त 20 ते 25 विक्रेत्यांना माल द्यायचे। हा व्यवसाय करत असताना त्यांनी कधीही गुणवत्तेशी तडजोड केली नाही, त्यामुळे त्यांच्या वेफर्सची मागणी वाढतच गेली। मागणी इतकी वाढली की त्यांना वेफर्स बनवण्यासाठी आता मोठ्या कारखान्याची गरज भासू लागली। मग त्यांनी थोडी जोखीम उचलून 50,000 रुपये कर्ज घेतलं आणि 1989मध्ये राजकोटमध्ये कारखाना सुरू केला। 1992मध्ये चंदूभाईचे भाऊ पण त्यांच्यासोबत आले आणि एकत्रित व्यवसाय करायचा निर्णय घेण्यात आला। त्यांनी त्यांच्या कंपनीचं नाव बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेड असं ठेवलं। बालाजी वेफर्सची स्पर्धा त्या काळी अंकल चिप्स, सिम्बा, बिन्नी यासारख्या बलाढ्य ब्रँडसोबत होती, परंतु गुणवत्ता आणि किमतीच्या जोरावर त्यांनी सगळ्यांनाच तगडी टक्कर दिली। बालाजी वेफर्सचे आज संपूर्ण देशात 4 मोठमोठे कारखाने आहेत। ते आज दिवसाला 45 लाख कोटी बटाट्याचे वेफर्स बनवतात। तसेच ते 1 कोटी किलो नमकीन पण बनवतात। 2021च्या आकडेवारीनुसार आज या कंपनीची उलाढाल 4,000 कोटीपेक्षा जास्त आहे। तसेच या कंपनीमध्ये 5,000 लोक काम करतात आणि त्यापैकी 50% या महिला आहेत। तुम्हाला हा बालाजी वेफर्सबद्दल व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा। या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।